नमस्कार मित्रांनो, मी सौरभ जोशी. माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी कव्हर करणार आहे दोन ठिकाणं रोहनॉक मधली. एक म्हणजे रोहनॉक स्टार आणि दुसरं आहे नॅचरल ब्रिज. तर पहिला मी नॅचरल ब्रिजला जाणार, तिकडनं मी रोहनॉक स्टारला जाणार. इकडनं नॅचरल ब्रिज 57 किलोमीटर्स लांब आहे, विच विल टेक अराउंड 37-38 मिनिट्स फ्रॉम माय हाऊस. आणि तिकडनं सेम लाईक 40 मिनिट्स अपार्ट आहे रोहनॉक स्टार. तर आपण त्या दोन ठिकाणांवर जाऊया आणि बघूया की त्याची काय स्पेशालिटी आहे ते. तर चला. तयार झालेलो आहे, तर चला जाऊया नॅचरल ब्रिज. नॅचरल ब्रिज स्टेट पार्कला. तर हे माझ्या मागे जे आहे ती याची एंट्री आहे. इकडनं आपल्याला आत जायचं असतं आणि इकडे तिकीट्स घ्यायचे असतात. तर माझं एक तिकीट झालं $9 नॅचरल ब्रिजचं. इकडे तिकीट नाही मिळत, इकडे रिसीट मिळते. ती रिसीट जपून ठेवायची आणि पुढे एका त्या रेंजरला दाखवायची. इट इज व्हॉट इट इज. तर इकडे आपल्याला तिकीट दाखवायचं असतं. जसे ते दोघं दाखवतं ते तिकडनं तिकीट चेक करून आपल्याला पुढे जायचं असतं. तर त्या साईडला आहे नॅचरल ब्रिज. तो बघा, तो आहे नॅचरल ब्रिज. तर माझ्या पाठी आहे हा नॅचरल ब्रिज आणि हा खरोखरचाच ब्रिज आहे. याच्यावरनं गाड्या जातात. जाम मोठा आहे राव. हा दिसतो, हा फार छोटा दिसतो व्हिडिओमध्ये, पण हा खूप मोठा आहे आणि खूप थंडी पण आहे. लेजिट हवा खूप बेकार आहे, खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूपच. तर आपण जो पाहिला तो नॅचरल ब्रिज रॉकमाउंट काउंटीमध्ये व्हर्जिनियामध्ये येतो. आणि याच्या आपण अवतीभोवतीचं बघाल, हे जे डोंगर आहेत ते सगळे लाईमस्टोनचे आहेत. आणि ही जी क्रीक चालली आहे इकडनं ती सीडर क्रीक आहे आणि ती जेम्स रिव्हरमधनं येते. आणि जसं मी तुम्हाला बोललो, आपण सरळ गेलो तर त्या साईडला एक वॉटरफॉल आहे आणि इकडनं त्याची ट्रेल आहे. ती 3.5 का 4 किलोमीटर लांब ट्रेल आहे. आणि ती मी लास्ट टाईमला कवर केलेली जेव्हा माझी आई इथे आलेली तेव्हा मी आणि आई इकडनं गेलेलो सरळ चालत. तर आता मी परत त्या एरियात काही गेलो नाही. माझं नॅचरल ब्रिज झालेलं आहे. आता इकडनं 42 मिनिट्स लांब आहे रोहनॉक स्टार. दॅट इज माय सेकंड डेस्टिनेशन फॉर टुडे. तर चला मग जाऊया.
मी आलोय आता रॉनॉक स्टारच्या इथे, पाहू शकता. तर मी जरा फ्रंटला जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर माझ्या पाठी आहे हा रॉनॉक स्टार. तर हा स्टार 1949 मध्ये उभा करण्यात आला होता. इकडनं जर मी मागे दाखवलं तर अख्खं शहर दिसतंय. आपण आता माउंटेनच्या टॉपवर आहोत. तर ही आहे रॉनॉक स्टारची माहिती. तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता की नक्की काय याच्या मागचं हिस्ट्री आहे ते. तर जसं मी लास्ट टाइम बोललेलो, रॉनॉक हे एक छोटंसं गाव आहे. तर हा एवढंच आहे रॉनॉक. ह्या इथे आपण बघू शकतात तेवढं. हा रॉनॉकचा डाऊनटाऊन आहे. आणि रॉनॉक हे चारही साईडने माउंटन्सनी कवर आहे. तर या ठिकाणी म्हणजे या एरियामध्ये खूप थंडी असते. खूप म्हणजे चारही वेदर प्रॉपर असतात. समर, स्प्रिंग, विंटर आणि फॉल. चारही सीझन आपल्याला खूप छानपणे बघायला मिळतात. तर आत्ता आपलं झालं आहे नॅचरल ब्रिज आणि रॉनॉक स्टार. तर आत्ता इकडनं मी ड्राईव्ह करत जाईन वाया रॉनॉक डाऊनटाऊन. तर तिकडनं तुम्हाला दाखवीन रॉनॉक डाऊनटाऊन कसं आहे. इतकं मोठं नाही आहे, लाईक बॉस्टनसारखं. इकडचं डाऊनटाऊन फार छोटं आहे, खूपच छोटं आहे. तर तिकडनं मी जाईन. पण पहिला मी कॉफी घेईन स्टारबक्समधनं, कारण की 2 hours later. असंच का कॉफी घ्यायची आहे. A few moments later. हवी आहे भाई कॉफी. October 26 आणि मी घरी आलोय. बघू आता पुढच्या व्लॉगमध्ये मी अजून रॉनॉक मधलं काय कव्हर अप करायचा प्रयत्न करीन.